लहानपणापासून मुलांना शिस्त लागेल, जे ट्रॅफिकचे लोगो काय काय आहेत, त्याचबरोबर रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, येलो सिग्नल अशा प्रकारे सिग्नलची माहिती त्यांना मिळेल, झेब्रा क्रॉसिंग काय असतं याची त्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे अपघातांची मालिका किंबहुना बंद व्हायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण शेवटी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून राज्यामध्ये जर विद्यार्थ्यांचे बळी जात असतील, सर्वसामान्य जनतेचे जर बळी जात असतील ह्या रोड ॲक्सिडेंटमुळे, तर निश्चितपणे ते भूषणावं नाही आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन करोडो रुपयाचा खर्च ह्या ट्रॅफिकच्या समस्येसाठी खर्च करतात, रोड सेफ्टीसाठी खर्च करत असतात. त्याचा विनियोग जर अशा प्रकारे केला तर एक चांगलं उद्यानसुद्धा सर्वसामान्य जनतेला मिळेल, जे 365 दिवस खुलं असेल. परंतु आठवड्यातून एक दिवस RTOचे अधिकारी जाऊन त्यांना सगळी माहिती देईल, त्यांना सगळे नियमावली चे धडे जे आहेत ते दिले जातील. त्यामुळे मुलं जशी जशी मोठी होत जातील तशी तशी त्यांना शिक्षणाबरोबर ट्रॅफिकचं महत्त्वसुद्धा कळायला लागेल. शिंदे साहेबांची बैठक झाली, शिंदे साहेबांची रवींद्र चव्हाण यांची बैठक